नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज आपण MPSC, PSI, STI, ASO आणि इतर स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत महत्त्वाचा विषय शिकणार आहोत, छत्रपती शिवाजी महाराज यांचे अष्टप्रधान मंडळ. हा विषय इतिहासात वारंवार विचारला जातो. आज आपण अष्टप्रधान मंडळातील 8 पदे, त्यांची कामे आणि परीक्षेसाठी महत्त्वाचे मुद्दे अगदी सोप्या पद्धतीने समजून घेणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महान योद्धे नव्हते, तर ते उत्तम प्रशासक देखील होते. राज्यकारभार व्यवस्थित चालवण्यासाठी त्यांनी अष्टप्रधान मंडळ स्थापन केले. अष्टप्रधान मंडळ म्हणजे काय? राज्य प्रशासन चालवण्यासाठी नेमलेले 8 प्रमुख मंत्री. प्रत्येक मंत्र्याला विशिष्ट जबाबदारी दिलेली होती. 1. पेशवा. अष्टप्रधान मंडळातील सर्वात महत्त्वाचे पद म्हणजे पेशवा. काम: राज्याचा मुख्य सल्लागार, राज्यकारभाराचे नियंत्रण, प्रशासनाची देखरेख. शिवाजी महाराजांच्या काळातील प्रसिद्ध पेशवा होते मोरोपंत पिंगळे. MPSC मध्ये हा प्रश्न वारंवार विचारला जातो. 2. अमात्य. दुसरे पद म्हणजे अमात्य. काम: राज्याच्या आर्थिक व्यवहारांची जबाबदारी, महसूल आणि खर्चाचे नियोजन, सरकारी खजिन्याची देखरेख. प्रमुख अमात्य: रामचंद्रपंत अमात्य. 3. सचिव. तिसरे पद म्हणजे सचिव. काम: राजकीय कागदपत्रे तयार करणे, पत्रव्यवहार सांभाळणे, सरकारी नोंदी ठेवणे. प्रसिद्ध सचिव: अण्णाजी दत्तो. 4. मंत्री. चौथे पद म्हणजे मंत्री. काम: राजाचे वैयक्तिक सचिव, दरबारातील नोंदी ठेवणे, राजाच्या दैनंदिन कार्याची नोंद. 5. सेनापती. पाचवे पद म्हणजे सेनापती. काम: सैन्याचे नेतृत्व, युद्धरणनीती, सैन्याचे प्रशिक्षण. प्रसिद्ध सेनापती: प्रतापराव गुजर आणि नंतर हंबीरराव मोहिते. 6. सुमंत. सहावे पद म्हणजे सुमंत. काम: परराष्ट्र व्यवहार, इतर राज्यांशी संबंध, राजनैतिक चर्चा. आजच्या भाषेत याला फॉरेन मिनिस्टर म्हणता येईल. 7. न्यायाधीश. सातवे पद म्हणजे न्यायाधीश. काम: न्यायव्यवस्था सांभाळणे, गुन्हे आणि वाद यावर निर्णय देणे. 8. पंडितराव. आठवे आणि शेवटचे पद म्हणजे पंडितराव. काम: धार्मिक कार्यांची देखरेख, दानधर्म व्यवस्थापन, धार्मिक नियमांचे पालन. अष्टप्रधान मंडळ. 8 पदे. 1. पेशवा. 2. अमात्य. 3. सचिव. 4. मंत्री. 5. सेनापती. 6. सुमंत. 7. न्यायाधीश. 8. पंडितराव. हा प्रश्न MPSC, तलाठी, पोलीस भरतीमध्ये खूप वेळा विचारला जातो. जर तुम्हाला असाच MPSCसाठी सोप्या भाषेत इतिहास शिकायचा असेल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये लिहा पुढचा व्हिडिओ कोणत्या विषयावर हवा. धन्यवाद.